आपण सगळे आयुष्यात खूप घाईत असतो. कुठे पोहोचायचंय, कोणाला हरवायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ नाही. पण कधी-कधी एक क्षण थांबणं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. एका छोट्या गावात राघव नावाचा एक तरुण राहत होता. हुशार, महत्वाकांक्षी, पण कायम घाईत. आई काही सांगायला लागली की तो म्हणायचा, "आई नंतर बोलू, आत्ता वेळ नाही." आजोबा समजावायचे, "मुला, आयुष्यात थांबायला शिक." पण राघवचं एकच उत्तर असायचं, "थांबलेले लोक मागे पडतात." एक दिवस शहरात मोठ्या नोकरीची मुलाखत होती. बस स्टॉपकडे जाताना रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगा रडताना दिसला. "दादा, आई हरवली आहे," मुलगा म्हणाला. राघवने घड्याळाकडे पाहिलं. उशीर झाला तर आयुष्याची संधी निघून जाईल. तो क्षणभर थांबला आणि पुढे निघून गेला. पण पावलं पुढे जात होती आणि मन मागे ओढत होतं. आणि अचानक राघव थांबला. पहिल्यांदाच खरंच थांबला. तो परत फिरला, त्या मुलाचा हात धरला आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं. थोड्याच वेळात आई आणि मुलाची भेट झाली. "बाळा, आज तू देव बनलास," आई म्हणाली. राघवचं घड्याळ सांगत होतं, मुलाखत चुकली होती. तो उदास झाला. "मी काय केलं?" 2 दिवसांनी एक फोन आला. "तुमच्या माणुसकीबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्हाला हुशार माणसांपेक्षा माणूस हवा आहे." तीच नोकरी, त्याच ऑफिसमध्ये. फक्त एक फरक, ही संधी मिळाली होती थांबलेल्या क्षणामुळे. आयुष्य वेगाने पळणाऱ्यांना नाही, योग्य वेळी थांबणाऱ्यांना बक्षीस देतं. ही कथा मनाला भिडली असेल तर शेअर करा. कदाचित कुणाचं आयुष्य बदलेल.